गुड इव्हनिंग एव्हरीवन, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. कसे आहात सगळे? चहा झाला का? आज दीपा एका कामाकरता पनवेललाच बिझी आहे, म्हणून आज मी एकटीच काम करते ऑफिसमध्ये. हां, माझी आई मदतीला आली होती, परंतु ती मराठी विषयाचे क्लासेस घेते मुलांचे 8वी 9वी 10वी, आणि म्हणून आमच्या मॉलमध्ये 2 ते 3 क्लासेस आहेत. त्या क्लासेसनी तिला अपॉइंट केलेलं आहे मराठी विषयाकरता, आणि म्हणून आज ती आली होती, परंतु आता ती गेली आहे क्लास घ्यायला. सो आज मी एकटीच आहे. मस्तपैकी प्रिंटआउट चालू आहे, स्टॅपलिंग चालू आहे. कशी मजा असते ना. कधीतरी मी नोटरीची अग्रीमेंट स्टॅपल करत असते किंवा सह्या करत असते, आणि आज मी क्लासेसचं प्रिंटआउट करते. आपण स्वतःला फार लकी समजावं, नशीबवान समजावं की आज आपल्याकडे काम आहे. समाजामध्ये आज असे कितीतरी लोक मी बघते की ज्यांच्याकडे कामच नाही आहे. म्हणजे बुद्धिमत्ता आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत, परंतु त्यातनं इन्कम त्यांना काही काढता येत नाही, किंवा कला आहे अंगामध्ये परंतु त्यांना तशी संधी मिळत नाही. सो आज आपण स्वतःला खूप थँकफुल बोलावं किंवा थँकफुल म्हणावं, आणि स्वतःला खूप खरंच लकी समजावं की आज आपल्याकडे काम आहे, हो की नाही. आमच्या कामाचा आम्हाला छान मोबदलाही मिळतो, आणि म्हणजे पैशांच्या स्वरूपातच नव्हे, चांगली रिलेशन्स बनतात, चांगल्या लोकांशी संबंध प्रस्थापित होतात. ते आपल्या वागणुकीवर, आपल्या बोलीचालीवर आपल्याला कामं देतात. याचा खरंच खूप आनंद असतो, हो की नाही. कसं आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. आज खूप लोक मी बघते की ज्यांना एक्सपेक्टेड मनी मिळत नाही, म्हणजे जेवढा पैसा हवा आहे तेवढा मिळत नाही. परंतु हे का होतं? कारण मनीचे कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, आणि ते बाजूला केल्याशिवाय तुमचा पैसा वाढणार नाही. आता ह्याच्याकरता एक छोटीशी आयडिया मी तुम्हाला देते. एक अफर्मेशन बनवा, फक्त एक, आणि ते दिवसातनं 25 ते 30 वेळा रिपीट करा आरशासमोर बघून. बघा तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतात की नाही, तुम्हाला पाहिजे तितका पैसा येतो की नाही. बघा, माझं एक अफर्मेशन मी तुम्हाला बोलून दाखवते. मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत. मिळणार आहेत नाही, मिळत आहेत. आता ह्याने काय होतं, मनी ब्लॉकेजेस जे आहेत ना ते ओपन अप होतात. आपल्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे, जो एक्सपेक्टेड पैसा मिळत नाही त्याबद्दल जो एक अपसेटनेस आहे तो कुठेतरी निघून जातो. आपला आत्मविश्वास आहे ना तो वाढायला लागतो. आपला हॅप्पीनेस जो आहे ना तो वाढायला लागतो, आणि मग ते जे काळे ढग असतात ना अपसेटनेसचे, किंवा आपल्याला पैसा मिळत नाही आहे यार, ह्याचं कुठेतरी एक जे दुःख असतं ना ते बाजूला सारायला लागतं. बघा, हे बोलून तुम्ही की मला रोज 11,111 रुपये मिळतात. मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत. बघा, हे वाक्य तुम्ही 25 वेळा म्हणून बघा, आणि काय बदल होतो ना ते मला नक्की सांगा. एखाद वेळी तुमचा आकडा वेगळा असू शकतो. एखाद्याला आज समजा 30,000 रुपये पगार आहे, आणि त्याला असं वाटतंय की मला 45,000 रुपये मिळाले ना तर कुठेतरी माझं लाईफ स्मूथ होईल. मग एका कागदावर छोट्याशा लिहा. किती माहिती आहे का? एवढ्या छोट्याशा कागदावर एक चिठ्ठी बनवलीत ना तरी चालेल की मला रोज 45,000 रुपये मिळत आहेत. लिहा ना, किंवा असं लिहा की मला महिन्याच्या अखेरीस 45,000 रुपये मिळत आहेत, आणि त्यामुळे माझं आयुष्य अगदी सुखकर झालेलं आहे. मी आनंदी आहे, सुदृढ आहे, आणि अतिशय सुखरूप आहे. बघा, ही 3-4 वाक्य लिहा, आणि दिवसातनं 25 वेळा 100 वेळा ती म्हणा. बघा, तुमचा आत्मविश्वास गगनाला पोचतो की नाही. तुम्ही आनंदी राहायला लागाल, तुम्हाला खूप छान वाटेल, आणि त्या छान फिलिंग्समुळे ना 30,000च्या पुढचं जे 15,000 आहेत ना त्या अपॉर्च्युनिटी कुठून येतील हे तुम्हाला तुमचंच कळणार नाही. ह्या जादुई दुनियेत तुम्ही वावरायला लागाल, आणि मग तुमचा ह्या अफर्मेशन्सवर विश्वास वाढेल. पैशांच्या अफर्मेशन्सचे रिझल्ट तुम्हाला यायला लागले ना की तुमचे बाकीचे एरियांमध्ये तुम्ही अफर्मेशन करायला सुरुवात करा. म्हणजे तुमची तब्येत म्हणा, किंवा आपल्या फॅमिलीकरता काही अफर्मेशन म्हणा, कोणाला जर काही हिलिंग द्यायचं असेल तर तशा प्रकारचं अफर्मेशन करा. परंतु सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा.
आणि पैशांच्या बाबतीत जर ही अफर्मेशन काम करायला लागली ना तर अतिशय छान वाटतं. त्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं आहे की आज एक अफर्मेशन बनवा. माझं अफर्मेशन काय आहे? मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत आणि मी अतिशय कृतज्ञ आहे, अतिशय आनंदी आहे. तुमचं अफर्मेशन लिहा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्ही काय लिहिलं आहे ते. आणि ते अनुभवा मित्रांनो, अनुभवा. बघा तुमच्याकडे तुमचा पैसा वाढायला मदत होईल. ऑल द बेस्ट.